रायपूर गावाच्या शिवारात 3 नंबरी बनावट दारूवर स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई। 23 लाखांची दारू, 4 वाहनं अशा मिळून 92 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त। मानवी शरीराला अपायकारक 3 नंबर मध्य प्रदेश बनावट दारू नवापूर तालुक्याला अभिश्राप। रायपूर गावाच्या शिवारात टेकडीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बियर साठवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आलाय। गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा लपवून ठेवण्यात आला होता अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकानं रायपूर परिसरात नियोजनबद्ध सापळा रचत छापा टाकला। टेकडीच्या आडोशाला अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला विदेशी मद्य साठा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं। या साठ्यात दमण राज्यात विक्रीसाठी असलेली विविध नामांकित ब्रँडची दारू व बियरचा समावेश असल्याचं तपासात स्पष्ट झालं। या कारवाई दरम्यान अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 4 वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणातील संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे। या मागील मोठ्या मद्य तस्करी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। नंदुरबार एलसीबीच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध मद्य तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसलाय। परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे। कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, पीएसआय गुंजा, हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे, विशाल नागरे, मनोज नाईक, हेड कॉन्स्टेबल अजित गावित, जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवणे, नितीन गांगुर्डे, सचिन वसावे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी कारवाई पार पाडली। मध्य प्रदेश बनावट दारूची किंमत 23,78,460 रुपये, तर 4 वाहनांची किंमत 69 लाख, एकूण 92,78,460 रुपयांचा मुद्देमाल पकडलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहेरे, नवापूर, नंदुरबार।